आजचं आपलं ध्यान असणार आहे भगवद्गीतेतील अध्याय 3 कर्मयोग यावर. या अध्यायात नेमकं काय घडलं? पहिल्या 2 अध्यायामध्ये कृष्णाने अर्जुनाला ज्ञान दिलं, पण आता अर्जुन गोंधळला. भगवान श्रीकृष्ण, तू म्हणतोस ज्ञान श्रेष्ठ आहे, मग मला कर्म का करायला सांगतोस? असं अर्जुनाने विचारलं. यावर भगवान श्रीकृष्ण सांगतात, या जगात कोणीही कर्म म्हणजेच काम टाळून जगू शकत नाही. निष्क्रिय बसणं म्हणजे जीवनाच्या प्रवाहाला विरोध करणं. योग्य हेतूने, शांत मनाने आणि फलाच्या आसक्तीशिवाय केलेले कर्म हेच योग आहे, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. आता हेच आपण गर्भवती आईसाठी कशा प्रकारे ध्यानामध्ये वापरायचं आहे ते आपण बघूया. आणि आता आपल्याला यावर सुंदरपैकी ध्यान करायचं आहे. कर्मयोग, शांत मनाचे गर्भसंस्कार. शांत रिलॅक्स बसायचं आहे किंवा तुम्ही डाव्या कुशीवर झोपू शकता. डोळे हळूच मिटायचे आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि तोंडावाटे सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, पुन्हा हळूच सोडायचा आहे. आता तुमचं सगळं लक्ष तुमच्या श्वासावर केंद्रित करायचं आहे. प्रत्येक श्वासाबरोबर तुमचं मन शांत होत आहे. फील करायचं आहे. जसं जसं श्वास मध्ये जात आहे तसं तसं तुमचं मन शांत होत आहे आणि तुमचं शरीर एकदम रिलॅक्स होत आहे. आता आपल्याला कल्पना करायची आहे की भगवान श्रीकृष्णाचा निळा, शांत, दिव्य प्रकाश हा तुमच्या अवतीभोवती पसरत आहे आणि तो प्रकाश तुमच्या हृदयात उतरत आहे. भगवान श्रीकृष्ण तुमच्याशी प्रेमाने बोलत आहेत. तुम्हाला ते बोलत आहेत की आई, तू सत्य जगातील सर्वात पवित्र कर्म करत आहेस. तू एक नवीन जीवन घडवत आहेस. तुझ्या प्रत्येक विचाराने, प्रत्येक श्वासाने तुझ्या बाळाचा स्वभाव, मन आणि बुद्धी तयार होत आहे. भगवान सांगत आहेत, आई, तुझे काम म्हणजे प्रेमाने, शांत मनाने या बाळाला वाढवणे. फलाची चिंता तू करू नकोस. मी आहे तुझ्यासोबत. तू फक्त प्रेमाने तुझं कर्म कर. आता तुमच्या गर्भातील बाळाला तो जो निळा प्रकाश आहे तो आशीर्वाद स्वरूप भगवान श्रीकृष्ण बाळाला देत आहे. बाळ शांत, सुरक्षित, दिव्य ऊर्जेत न्हाऊन निघत आहेत. तो सगळा प्रकाश बाळाभोवती पडत आहे आणि बाळ त्याच्यातून न्हाऊन निघत आहे. मनात म्हणायचं आहे, मी शांत आहे. मी प्रेमाने माझं आईपण जगते आहे. माझं बाळ तेजस्वी, बुद्धिमान, शांत आणि दिव्य ऊर्जेने भरत आहे. आता पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूच सोडायचा आहे. थोडा वेळ शांत बसायचं आहे. पुन्हा एकदा सगळं फील करायचं आहे. तुम्ही बसलेले आहे. भगवान श्रीकृष्ण तुमच्याशी बोलत आहे, तुम्हाला आशीर्वाद देत आहे, तुम्हाला सांगत आहे तू कोणतं कर्म करायला हवं. सगळं फील करायचं, इमॅजिन करायचं आहे आणि तो भगवान श्रीकृष्णाकडून प्रकाश तुमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि तुमच्याकडून बाळाला तो जात आहे आणि तुमचं बाळ तेजस्वी, बुद्धिमान, शांत, दिव्य ऊर्जेने भरून निघत आहेत, न्हाऊन निघत आहे. हे सगळं इमॅजिन करून शांत बसायचं आहे आणि जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा हळूच डोळे उघडायचे आहे. कारण तुम्ही आता कर्मयोगाच्या ऊर्जेत आहात.
चेहऱ्यावर एक अलगद स्मित हास्य येऊ द्या. बाळाला फील करा. आणि आता आपण इथे थांबूया.